तर काय सांगाल आज आजचा महत्वाचा दिवस आहे, काय सांगाल? अतिशय महत्वाचा आनंदाचा दिवस आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे. याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाहीये की दुधात साखर मिसळली जाते. याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाहीये की गंगा जमुना यवत एकत्र येत आहेत. याच्यासारखी दृष्टी आनंदाची गोष्ट नाही की महाराष्ट्र एक ऐतिहासिक पाऊल पुढे टाकते आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा छाती फुगून चालायला स्वाभिमान दाखवण्याचा क्षण हा आज या ठिकाणी घडतोय. तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून करणार आहोत. जे ज्यांना होतं त्यांनी शिवसेना स्थापनच यासाठी केली होती. असूनही का असं मालक घरचा अशी त्यावेळेस स्थिती होती. मराठी माणसाला महाराष्ट्रात आणि मुंबईत स्थान नव्हतं आणि त्याच्यानंतर वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी एक वाक्य उद्गारलं होतं, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाहीये. तो आजही तसाच दिसायला लागला किंवा अधिक जाणवायला लागला आणि म्हणूनच आत्ता हा जो हे जे संयुग घडतंय ते अतिशय आनंदाचं भावनिक तर आहेच ना. आनंद तो होता, प्रचंड आनंद आहे. किती वाट लोकांनी वाट पाहिली ना, प्रचंड वाट पाहिली मराठी माणसांनी आणि त्या मराठी माणसाला आज अशी उभारी आल्यासारखं वाटतंय. हो, जर मुंबईत आपला स्वाभिमान ठसा, हो तुमच्या मुंबईत असूनही खास मालक घरचा त्याला घर देत नाही असं सांगणारी माणसं त्यांच्या पक्षात आहेत. मुरबडवते त्यांची तळी उचलणाऱ्या भाजपच्याच मराठी कार्यकर्त्यांना सांगतो, जरा लाज वाटली पाहिजे, जनाची नाही मनाची तरी. ही सगळं पायघड्या उचलतात. तुमच्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही सांगण्याची हिंमत करणारा माणूस तुमचा मंत्री आहे. तुम्ही काय मराठी माणसांबद्दल बोलता? आणि म्हणून हा जो मुद्दा आहे तो निश्चित लक्षात घेतला पाहिजे की मुंबई मराठी माणसाचे ते 106 होतात. त्यांनी आपली प्राणाहुती देऊन मिळवलेली आहे. तिच्यावर वाकड्या नजरेने बघण्याचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. तुमचे धंदे इथून गेले, विसरतो मराठी माणूस. अखंड सगळे महाराष्ट्रातला उद्योग कुठे गेले हो? गुजरातला गेले ना. मग मराठी माणूस कसा विसरतोय? ती तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस कसा विसरतो असा माझा प्रश्न आहे. सगळ्या लोकशाहीचा मुळावर आलेली लोक आहे ती. बाजार मांडलाय, गेला बाजार, विकत घ्या म्हणून विकली जाणारी माणसं असली आणि विकत घेणारी माणसं असली तर लोकशाहीला धोका असतो. लक्षात ठेवा. हो काय हो, तुम्ही मराठी माणसं आहोत ना, का तुमच्या तोंडून अभद्र येत राहतं? हे अभद्र आहे, हे अभद्र आहे. अभद्र बोलू नका बरं. मंगलक्षणी मराठी माणसाला हित वाईट खोड लागली ना. मंगलक्षणी अभद्र कसं बोलता? निरंतर, त्याला अंत नाही, अनंत. एक साथ आ रहे हैं, किस तरीके से देखते हैं? बहुत मंगल क्षण है. इस क्षण का इंतजार पूरे महाराष्ट्र में लोग कर रहे थे, जनता कर रही थी. खास करके मराठी जनता तो इसके इंतजार में थी. और ये गंगा जमुना का संगम, मराठी हमारी जो जनता है उनको तो बहुत ही अभिमान देने वाली बात आज हो रही है. अब ये इसको लेकर आगे चलकर जो राजनीति होगी वो आप देख लेना. राजनीति से भी सामाजिक नीति आज इसी महाराष्ट्र में, इसी मुंबई में, आपको पता है मुंबई कैसी है? इंक्लूसिव कहते हैं, सभी को समाये लेने वाली है. हमने कभी जात पात पंथ धर्म नहीं देखा. वंदनीय शिवसेना प्रमुखों ने जब बात की वो मराठी बात थी, वो भूमिपुत्रों की बात थी. अब उस वक्त इसी कारण शिवसेना में मुसलमान मंत्री रहे, शाखा प्रमुख रहे, जिला प्रमुख रहे, क्रिश्चियन शाखा प्रमुख रहे, जिला प्रमुख रहे, क्रिश्चियन हमारे नगर सेवक रहे. भूल जाते हैं हम लोग अब ये मराठी की व्याख्या जो इस महाराष्ट्र पर प्यार करता है उसके लिए. और जो लोग उनकी क्या करें, इबादत करते रहते हैं, उनको इतना ही कहना है, ये 106 हुतात्मा वहां जो प्राण अर्पण उनका जो स्मारक वहां बना है ना, उसको भूलो मत. और इस स्मारक पे आज वही अभिवादन करने आ रहे हैं, उसी याद को दोहराने आए. बाला साहब जी, हम नहीं भूले हैं. हमने आपको जो वादा किया वो अंतिम क्षण तक हम वादा पूरा करने के लिए हम जो चाहे कर सकते हैं. प्राण भी न्यौछावर करना पड़े तो वो भी करेंगे, लेकिन भगवा लहराएंगे. यही शपथ ग्रहण करने के लिए शरद पवार जी के साथ में जो अलायंस की बात हो रही है उसे किस तरह? मुझे लगता है ये सारी चीजें आप नेताओं की होती है, हो जाएगी. उसमें कौन सी बड़ी बात है? पवार साहब तो खुलेआम से कहते हैं, सुप्रिया सुले जी ने भी खुलेआम से कहा. कोई दुश्मनी नहीं ना, कोई बैर नहीं ना. बैर करना उनका काम है, हमारा बैर नहीं होता है, हम बैर नहीं करते.